गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर गाईज आज मला भेटला एक न्यू प्रोजेक्ट, एक सॉन्ग आहे. तर त्याच्या शूटिंगसाठी आम्ही चाललो आहेत. लोकेशन मला माहिती नाही आहे, बट मी तुम्हाला लोकेशन सांगेल कुठे आहे ते. मी खूप 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 खुश पण आहे, भीती पण वाटते, कारण हा माझा फर्स्ट प्रोजेक्ट आहे. सो लेट्स सी काय होतं, बघू. तर आम्ही पोचलो अर्नाळा फोर्टला. तर आता इथे आम्हाला बोटीने जायचं आहे. सो बोटीसाठी आम्ही इथे वेट करणार आहोत. इथे मला सर्व मच्छी वगैरे सगळं साफसफाई करत आहे आणि भरपूर पब्लिक आहे जे वेटिंगसाठी थांबले इथे. आणि फायनली आम्हाला बोट भेटलेली आहे आणि मी बोटीमध्ये बसलेली आहे. आता हे सर्व मच्छीवाल्या काकूंच्या बाजूला, आजीच्या बाजूला मी बसली आहे आणि हे आहे समुद्र. आता आम्ही निघालो आहे. हे भगवान. तर फायनली आम्ही इथे उतरलो आहे बोटीने आणि आता आम्ही चाललो आहे लोकेशनकडे. तर इथून पण अर्धा तास लागणार आहे असं सांगितलं आहे. तर बघूया लोकेशन कसं आहे ते. हे मध्येच इथे लग्न चालू आहे आणि वाजवत आहेत बँड बाजा बरात. आणि आम्ही निघालो लोकेशनकडे हळूहळू. हे सगळी गाववाली लोक आहेत. गाववाली लोक, ते लग्न आहे वाटतं. तर मला अजून कोणाची नावं माहिती नाहीत. मी फर्स्ट टाईम सगळ्यांशी भेटली आहे. सो ठीक आहे, बघू आता. हे बघा, हा पण आमच्यासोबत येतो आहे. नाही याचा पण शूट आहे. ॲक्च्युली मी बिस्किट्स घेतले ना सरांनी, तर त्याला ते बिस्किट्स हवे आहेत म्हणून तो पाठी येतो आहे. तर अजून एक आम्हाला भेटला पप्पी, छोटूसा क्यूटसा आहे, बसला इथे. आणि आम्ही निघालो आहे लोकेशनकडे. लोकेशन फार दूर आहे, माहिती नाही, पण खूप छान वाटतं. एकदम असं गावी आल्यासारखा फील येतो. हे सगळे बोटी वगैरे. आणि हा आहे किल्ला, शिवाजी महाराजांचा किल्ला. तर हे आहे अर्नाळा किल्ला. याला जंजिरे अर्नाळा असं पण बोलतात. तर ही शिवाजी महाराजांची मूर्ती आणि हा किल्ला. फर्स्ट टाईम मी हे पाहते. खूप छान किल्ला आहे हा. खूप छान वाटतं इथे येऊन. हे आतमध्ये असं आहे. हे जुन्या काळातलं बांधकाम आहे. पहिले शिवाजी महाराज म्हणजे इथे राहायचे. हे घुमट किती छान आणि मस्त बनवलेलं आहे. तर पुढं घेऊनच राहा. त्या हातामध्ये जे आहे ते पाहिजे त्यांना. इथं ऑलमोस्ट आम्ही लोकेशनच्या जवळ पोचलेलो आहे. आणि हे अशा प्रकारे हा किल्ला तुम्ही पाहू शकता. अश्विनी, हे आम्ही आता इथून आतमधून एंटर करणार. ते पाठी येतात, ते पाठीमागे आहेत ते ना. हे ब्लॉग, ही आमची सगळी टीम आहे. ही विहीर किती खोल आहे आणि केळीची झाडं. दोन खूप टायमानंतर मी अशा ठिकाणी आले. गावी आम्ही लहानपणी पिकनिकला वगैरे जायचो, असे गावामध्ये, शेतामध्ये. आणि फायनली आम्ही पोचलो लोकेशनवरती. हे आहे लोकेशन. हे इथे शूट होणार आहे मे बी. एक म्हणजे छानशी अशी स्टोरी आहे, एक फॅमिली मॅरिड कपलची. हां, ते तुम्हाला सॉन्गमध्ये समजेल.
तर मी जास्त सांगू नाही शकत. सो गाईज आता हे थकली मी एवढी चालून चालून. हे आजी आणि ह्या ताई. तर गाईज फायनली माझा लुक रेडी आहे. सो मला एक मॅरिड वुमनचा कॅरेक्टर करायचा आहे. तर मी तयार झाले. कशी दिसते मी साडी घालायची, अजून मंगळसूत्र पण घालायचे, बांगड्या घालायच्या. असं वाटतं माझं लग्न झालं आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते. खूप जास्त एक्साइटमेंट आहे मला. म्हणजे फर्स्ट टाईम शूट करणार आहे. सो साडी कशी वाटते माझी. आणि ही मी आले लोकेशनला. शूटिंग स्टार्ट होणार आहे. सो जे सॉन्गमध्ये जे माझ्यासोबत होते माझे याच्यामध्ये शूट पार्टनर आहेत नवरा, ते अजून आले नाही. तर वेट करतो त्यांचा आणि ते शूट होणार. थोडंफार आमचं शूट झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे जे आहे त्या आजी ताई त्यांनी आमच्यासाठी जेवणाची सोय केलेली आहे. अशा प्रकारे आम्हाला हॉटेल फील दिलं आहे. आणि हे घरगुती जेवण, मच्छी, फिश करी, फिश फ्राय, राईस, चपाती आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांनी इथे ट्रीट केलं आहे आम्हाला. आणि खूप छान वाटते. असं निघलं आल्यासारखं वाटतं मला. तरी स्टार्टिंगला मी खूप नर्वस होती, पण आता मला खरंच खूप छान वाटते. आणि हे थोडेफार शूट्स होत आहेत माझे शेतामध्ये. मी काम करत आहे. ते कधी केलं नाही आहे, बट असं दाखवायचं आहे की शेतात काम करते. एक घरगुती बाई आफ्टर मॅरेज तिला किती कामं करावं लागतात. अशा प्रकारचे काही हे आहे, सीन्स आहेत माझ्या शूटमध्ये, सॉन्गमध्ये. आणि खरंच खूप मजा वाटते. खूप छान वाटते. खूप ऊन पण आहे. आणि ठीक आहे. जे माझ्यासोबत जे टीम आहे ते खूप चांगली आहे. खास करते ते मराठी आहेत. मला प्रॉब्लेम नाही झाला. आधी मला खूप भीती वाटत होती, पण हे आम्हाला सीन्स बघत आहेत. काय बोलतात प्रोड्युसर. आणि हे माझे हजबंड, रिअलवाले नाही, रीलवाले. तो यांचं सॉन्ग आहे. आणि यांनी खूप छान आवाज आहे यांचा. खूप छान प्रकारे म्हणजे सॉन्ग गातात. मी सॉन्ग ऐकलं आणि मला खूप आवडलं. तर रमाईच्या आधारावर आहे ते सॉन्ग. आणि सीन समजवत आहेत की आम्ही काय करायचं. आता छोटंसं ब्रेक घेतला आहे. आणि आम्हाला हे दादा आहे तिथे, हे त्यांचं घर आहे. हे त्यांचे नारळ, त्यांचे झाड आहेत हे. आणि त्यांनी आमच्यासाठी स्पेशल नारळ काढले. त्यांना नारळ पाणी देत आहेत. अशी सोय आणि अशी सेवा मला वाटते कोणी करतं. पण खूप चांगले लोक आहेत तिथे. आणि गाईज पॅकअप झालेला आहे. आमचं शूट संपलेलं आहे. छान प्रकारे आमचं शूट झालेलं आहे. आणि आम्ही आता निघालो आहे परत बॅक टू होम. तर या ब्लॉगमध्ये एवढंच. परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लव यू. काळजी घ्या. खुश राहा. आणि असंच मला सपोर्ट करत राहा. बाय बाय.